आणि एक महत्त्वाची बातमी आहे, 10 कोटी ते 25 कोटी आमदारांना रोख दिले गेले असा आरोप संजय राऊत यांनी केला। टेम्पो आणि ट्रक भरून आमदारांना पैसे दिले गेले असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे। क्रॉस वेटिंगवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुतीवर हे आरोप केले। तर संजय राऊतांना समन्स पाठवून त्यांची चौकशी झाली पाहिजे। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर प्रवीण दरेकर यांनी ही मागणी केली आहे। 200 कोटीचे निधी दिले प्रत्येकाला, 200 कोटींचे निधी दिले, पैसे नाही आहेत। 8 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर। महाराष्ट्र सरकारवरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे। 200 कोटींचा निधी उधळला गेला मत देणाऱ्या यांच्यावरती, आणि 10 कोटीपासून 25 कोटीपर्यंत रोख रक्कम देण्यात आला। आणि काही आमदारांना जमिनी देण्यात आल्या। संजय राऊतांचं इंट्रोगेशन पोलिसांनी करण्याची आवश्यकता आहे। पोलिसांनी खरं म्हणजे सुमोटो FIR दाखल केला पाहिजे। संजय राऊतांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं पाहिजे आणि 10-15 कोटीचा व्यवहार झाल्याची त्यांच्याकडून पुरावे घेतले पाहिजेत। खोटं बोल पण रेटून बोल, फेक नॅरेटिव्ह सेट करणं हा मला वाटतं महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे आणि त्याचे शिरोमणी संजय राऊत आहेत।